नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्डमधील 4th नंबरचा जो लेसन आहे सिविक्स पार्टमधला द इंडियन ज्युडिशियल सिस्टम हा जो लेसन आहे या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. तर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे चूज द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द स्टेटमेंट. या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे लॉज आर मेड बाय डॅश डॅश. तर या ठिकाणी जे ऑप्शन आहे ते फर्स्ट नंबरचं आहे लेजिस्लेचर. सेकंड आहे द चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट्स इज अपॉइंटेड बाय द डॅश डॅश प्रेसिडेंट. अँड थर्ड आहे वेन द कॉमन मेन बिनेफ फ्रॉम द व्हॅल्यूज ऑफ फ्रीडम इक्वॅलिटी अँड जस्टिस इट्स लेट्स टू द वेंडनिंग अँड डिपेनिंग ऑफ डॅश डॅश. तर या ठिकाणी तुम्हाला डेमोक्रेसी राईट करायचं आहे. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे डॅश डॅश हेल्प्स टू प्रोटेक्ट द राईट्स ऑफ पीपल. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आहे ज्युडिशरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे द डॅश डॅश हॅज द पॉवर टू एस्टॅब्लिशिंग हायकोर्ट इन एव्हरी स्टेट ऑफ इंडिया. तर या ठिकाणी तुम्हाला पार्लमेंट राईट करायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 5चं जे बी नंबरचं ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर 6 नंबर आहे करंटली देअर आर डॅश डॅश हायकोर्ट इन इंडिया. तर या ठिकाणी 24 हायकोर्ट आहेत इंडियामध्ये. त्यानंतर फाइंड अँड राईट हा जो क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा. तर बघा नेचर ऑफ ज्युडिशरी इन इंडिया. तर या ठिकाणी तुम्हाला जे आन्सर आहे ते तुम्हाला राईट करायचं आहे इंटिग्रेटेड सिस्टम. अँड नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द क्रिमिनल केस द फर्स्ट स्टेप्स इज टू फिल. तर या ठिकाणी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट दॅट इज FIR. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा द डिस्ट्रिक्ट जज आर अपॉइंटेड बाय गव्हर्नर. तर बघा डिस्ट्रिक्ट जे जज असतो त्याची अपॉइंटमेंट गव्हर्नर काढत असतो. त्यानंतर फोर्थ नंबर द हायकोर्ट जज आर अपॉइंटेड बाय. हायकोर्टचा जो जज असतो त्याला अपॉइंट प्रेसिडेंट करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग कॉन्सेप्ट मॅप्स. तर या ठिकाणी ऑर्गनायझेशन ऑफ द ज्युडिशरी. तर या ठिकाणी तुम्हाला जो मॅप आहे तो कम्प्लीट करायचा आहे. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्ट दिलं आहे हायकोर्ट अँड डिस्ट्रिक्ट कोर्ट. तर या ठिकाणी तर सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया अँड हायकोर्ट चीफ जस्टिस अँड डिस्ट्रिक्ट कोर्ट डिस्ट्रिक्ट जज. नेक्स्ट आहे इंडियन ज्युडिशरी प्रोटेक्ट्स. तर या ठिकाणी इंडियन ज्युडिशरी प्रोटेक्ट. तर या ठिकाणी इंडिव्हिज्युअल फ्रीडम व्यक्तिगत स्वातंत्र्य. त्यानंतर फेडरल सिस्टम अँड नेक्स्ट आहे कॉन्स्टिट्यूशन अँड डेमोक्रेसी. नेक्स्ट क्वेश्चन बघा एक्सप्लेन द कॉन्सेप्ट. तर या ठिकाणी ज्युडिशियल रिव्ह्यू ही जी कॉन्सेप्ट आहे ती तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. तर बघा द कॉन्स्टिट्यूशन इज द फंडामेंटल लॉ इन नेशन. टू प्रोटेक्ट इट इज द प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सुप्रीम कोर्ट. द पार्लमेंट cannot pass only law the violated the constitution and it is struck down by the supreme courts. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड नंबरचा आहे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स. तर या ठिकाणी तुम्हाला हा क्वेश्चन राईट करून दिलेला आहे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स दॅट इज PIL refers to litigations filed on issues of public importance, issue related to the welfare of the people in India. Public interest litigations are effective tools which require minimum expenditures and get immediately justice from peoples. Write short notes on civil law. It is one of the two main branches of the law. It deals with the conflicts which affects or
interferes with the rights, conflicts regarding land and property, rent, divorce, etc. Criminal law. Serious crimes are dealt under a criminal law. Criminal like thieves, robbery, dowry, murders, etc. are included criminal law. If the charge are provided, there are provisions for several punishment. And next आहे judicial activism. The courts settle the disputes whenever they are approached from that purpose. In the recent time, this image of the courts has undergone a change. They have become increasingly of the active justice. The courts in India are now trying to fulfill the constitutional goals of justice and equality. Now next question is 4th नंबरचं क्वेश्चन आहे हायकोर्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शॉर्ट नोट्स हायकोर्टवर राईट करून दिलेले आहे. ॲज इट इज बघून राईट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. तर सुप्रीम कोर्टची जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी राईट करून दिली आहे. तर ॲज इट इज बघून राईट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 6th नंबरचा. एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. तर या ठिकाणी ज्युडिशरी इन इंडिया इज अँड इंटिग्रेटेड सिस्टम. तर या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये रिझन राईट करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द कॉन्स्टिट्यूशन्स हॅज मेड प्रोव्हिजन फॉर इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा सॉल्व करून दिलेला आहे. द कॉन्स्टिट्यूशन वॉन्ट्स ज्युडिशरी टू वर्क फ्रीली विदाउट एनी काइंड्स ऑफ प्रेशर्स. That independence of the judiciary is maintained so as to enable the judge to fearlessly carry out the functions of giving justice. And now next question, third is the Indian judiciary has made a significant contributions in the development of the country. हा जो क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर या ठिकाणी राईट करून दिलं आहे. तर तुम्ही ॲज इट इज राईट करून घेऊ शकता. त्यानंतर 7th नंबरचं क्वेश्चन आहे आन्सर इन ब्रीफ. तर हा ब्रीफ क्वेश्चन आहे. तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे व्हाय आर लॉ नेसेसरी इन सोसायटी. तर सोसायटीमध्ये कायदा हा का गरजेचा आहे असा क्वेश्चन विचारला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आन्सर राईट करून दिलेला आहे. डिफरन्सेस इन ओपिनियन, थॉट्स, perspectives, different culture of peoples given rise to the conflicts. These conflicts can be resolved impartially by the judiciary. Social justice and equality in society can be established with the help of law. It also helps to bring weaker sections of the society, women, children, different able and transgenders into the mainstreams of the society. And next question, नेक्स्ट क्वेश्चन आहे इन्युमरेटेड ऑफ द फंक्शन्स ऑफ द सुप्रीम कोर्ट. तर या ठिकाणी सुप्रीम कोर्टचं जे फंक्शन आहे ते राईट करून दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच आर द प्रोव्हिजन्स ऑफ द प्रिझर्व द इंडिपेंडन्स ऑफ द ज्युडिशरी. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा या ठिकाणी राईट करून दिला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 4th नंबरचा आहे व्हॉट आर द इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर अपॉइंटमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट जज. तर या ठिकाणी तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे तो राईट करून दिला आहे. तर तो तुम्ही ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th नंबरचा मेन्शन द फंक्शन्स ऑफ द हायकोर्ट. तर हायकोर्टचं जे फंक्शन आहे तो तुम्हाला मेन्शन करायचं आहे.
तर बघा द सुपरविजन्स अँड द मेंटेन कंट्रोल ओव्हर द लोअर कोर्ट्स इन इट्स jurisdictions to given orders to protect the fundamental rights of the citizens, to maintain control over the functioning of the lower courts. And next question आहे open-ended question. Should the Supreme Courts have the power of judicial review? तर या ठिकाणी तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करून दिलेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हाय डज द प्रेसिडेंट सीक द ॲडव्हाइस ऑफ द सुप्रीम कोर्ट्स ऑन एनी इश्यू ऑफ पब्लिक इम्पॉर्टन्स. तर हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा या ठिकाणी राईट करून दिला आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण 8th स्टँडर्डमधील जो सिविक्स हा जो पार्ट आहे त्यामधील जो 4th नंबरचा लेसन आहे द इंडियन ज्युडिशियल सिस्टम या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.